हक्कासाठी दिव्यांगांचा लढा, उपोषण सुरू. मालकी हक्काच्या जमिनीबाबत न्याय मिळवण्यासाठी एका दिव्यांग नागरिकांनी आमरण उपोषण सुरू करत प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. सदर प्रकरणात प्लॉट क्रमांक 15 या जमिनीशी संबंधित वाद असून संबंधित जागेवरील हक्क स्पष्ट करून स्वतंत्र नोंद करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे. जमीन संयुक्त मालकीची असल्याने हिस्सेदारी निश्चित करून त्यानुसार फेरफार, म्युटेशन नोंद करणे व सातबारा उतार्यावर नोंदवणे आवश्यक आहे. मात्र ही प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने दिव्यांग व्यक्तीला न्यायापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दिव्यांग नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्लॉटचे मोजमाप, नकाशे व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही महसूल विभागाकडून अपेक्षित गतीने कार्यवाही होत नाही. परिणामी त्यांच्या हक्काचा हिस्सा सातबारा उतार्यावर नोंदवला जात नसल्याने विविध प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान या उपोषणामुळे प्रशासनासमोर गंभीर व संवेदनशील प्रश्न उभा राहिला आहे. दिव्यांग नागरिकाला आपल्या हक्कासाठी अशा टोकाच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून प्लॉट क्रमांक 15 संदर्भातील फेरफार व सातबारा नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी बबलू उर्फ मोहम्मद शेख. संपर्क क्रमांक 90 67 93 40 36. आपण या ठिकाणी उपोषणकर्ते आहात. आपलं नाव काय आहे? माझं नाव स्वातंत्र्य पाटील आहे. माझ्या समोर माझे भोजन नमस्कार सर. आम्ही 15 तारखेपासून आमरण उपोषणाला आपला परिचय द्या सर. मी मोहन रामजी बोंडे त्यांचे फॅमिली मेंबर बोलतोय. त्यांना चालता बोलता येत नसल्यामुळे त्यांच्या वतीनं मी तुम्हाला संभाषण करत आहोत. आम्ही 15 तारखेपासून एका क्षुल्लक बाबीसाठी की जे पोलीस खात्यात शिपाई आहे बालाजी गंगाधर साखरे यांनी नाहक त्यांना मानसिक, शारीरिक आणि छळ केलेला आहे. त्यांची जे सामायिक प्रॉपर्टी आहे त्याच्यावर केवळ सातबारा वेगळा करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रशासनाचा दबाव आणून केवळ 6 वर्षापासून त्यांना त्रास दिलेला आहे. सदरील व्यक्तीचे आईवडील मृत्यू पावले असून ते आता अपंग असून त्यांना चालता बोलता येत नाही. त्यांना येथील प्रॉपर्टी विकून त्यांच्या गावाला 2-3 रूमचं घर घ्यायचं आहे. परंतु संबंधित व्यक्ती हा त्या विक्रीला आणि या व्यवहाराला अडथळा आणत असून न्याय द्यायला तयार नाही. संबंधित व्यक्तीची परिस्थिती अत्यंत खालावलेली असून त्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की उपोषणकर्त्याच्या वतीनं मी जे वादी प्रतिवादी आहे त्यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विषयावर हात घालून हे समोपचाराने मिटवावा आणि हा वाद त्वरित संपुष्टात आणावा अशी मी तुमच्यातर्फे सर्वांना विनंती करतो.